आणि आता बातमी नागपुरातनं। नागपूरमधल्या बेलतरोडी या भागातील शाळेच्या परिसरात अजून सुद्धा पाणी साचलेलं आहे। तर शाळेच्या आवारामध्ये पाणी साचल्यामुळे शाळा आजही बंद आहेत। शाळेच्या मुख्य प्रवेशद्वारावर पाणी सध्या दिसून येत आहे। अधिकची माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी गजानन उमाटे यांच्याकडून। गजानन, काय सांगाल? बेलतरोडी या भागामध्ये अजून सुद्धा पाणी दिसतंय, तुम्ही स्वतः सुद्धा पाण्यात उभे आहात, सध्या काय परिस्थिती आहे नागपुरात? नक्कीच बेलतरोडी परिसरातली ही ओएसएस शाळा आहे। इतर परिसरातलं पाणी ओसरलेलं आहे, परंतु शाळेत पुढे जर गेला आपण तर जवळपास 2.5 ते 3 फुटापर्यंत पाणी आहे। आणि अशा परिस्थितीमध्ये तलाव सदृश स्थिती या ठिकाणी दिसत आहे। 1500 विद्यार्थी या शाळेमध्ये शिकत असतात। आज दुसऱ्या दिवशीही या विद्यार्थ्यांना सुट्टी देण्यात आलेली आहे, परंतु या निमित्ताने एक प्रश्न उपस्थित होतो की जिथे साधारण 100 मिलीमीटर पाऊस आला तरी 2.5 ते 3 फूट पाणी साचतं, त्या भागामध्ये प्रशासनानं शाळेला परमिशन दिली कशी, हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे। इथले कर्मचारी सांगतात की दरवर्षी या भागामध्ये पाणी साचतं पाऊस आल्यानंतर। अशा परिस्थितीमध्ये ज्या शाळेमध्ये 1500 विद्यार्थी शिकत आहेत त्या शाळेच्या परिसरामध्ये जर दुसऱ्या दिवशी इतकं मोठं पाणी असेल आणि कुठला अनर्थ झाला तर काय होणार, हा सगळ्यात मोठा प्रश्न आपण बघितलं तर पुढे जवळपास 2.5 ते 3 फुटापर्यंत पाणी आहे आणि छोटे मुलं या शाळेमध्ये शिकतात। अशा परिस्थितीमध्ये या शाळेला या भागामध्ये परमिशन दिली कोणी, कशी दिली, हा सगळ्यात मोठा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतोय। आज इतर परिसरातलं म्हणजे नागपुरातलं 99% भागातलं पाणी जे आहे ते ओसरलेलं आहे, परंतु या बेलतरोडी परिसरातल्या या ओएसएस शाळेमध्ये अजूनही 2.5 ते 3 फूट पाणी साचलेलं आहे। गजानन, या संदर्भातले अपडेट्स घेत राहणार आहोत। धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।